नमस्कार मित्रांनो, अशा प्रकारे जर हळद उगवण होत नसेल तर मी तुम्हाला एक औषधी सांगणार आहे. बघू शकता या प्लॉटवर फार एका दुक्का हळद निघत आहे, तर जास्त हळद निघत नाही. त्यामुळे आपल्याला हळदीची ग्रोथ कमी दिसत आहे, हळद निघत नाही. तर हे असं जर होत असेल तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ पाहू शकता, जेणेकरून आपल्याला याविषयी जास्तीत जास्त माहिती मिळेल. तर बघू शकता या हळदीला लावून जवळपास 1 महिना झाला, तर याच्यात उगवण शक्ती बघू शकता किती कमी आहे. तर हे जर आपल्या हळदीमध्ये जर असं होत असेल तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ पहा. तर अशा कुठं हळद निघत आहे याच्यामुळे हळदीला पातळ झाले म्हणावं तर पातळ झालेली नाही आहे, तर ही दाटवाट लागवड झाली होती. पण इथे उगवण शक्ती फार कमी आहे. तर हे उगवण शक्ती जर होत असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब नावाचं बटन आहे, ते सबस्क्राईब करा आणि ऑल नावाचं जे आहे ते बटन त्याला दाबा, जे म्हणजे तुम्हाला आलेले व्हिडिओ पूर्ण माहिती पडेल, जेणेकरून तुम्हाला नवनवीन माहिती मिळेल. तर असं जर आपल्या परिसरात किंवा आपल्या नातेवाईकाची कोणाची जर हळद झाली असेल तर नक्कीच तुम्हाला एक कॉम्बिनेशन सांगतो. त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा सुरू 19-19 वापरू शकता चांगल्या कंपनीचं. त्याच्यानंतर रूट मॅक्स नावाचं औषध आहे महाफेडचं, त्याच्यामध्ये फोलिक ॲसिड व होमिक आहे 85% हे जर, आणि त्याच्यासोबतच जिब्रॅलिक ॲसिड म्हणून एक लिक्विड आहे ते पण वापरा. जिब्रॅलिक 1% लिक्विडमध्ये 1 लिटर वापरू शकता. याच्यामुळे तुम्हाला नवीन फुटवे व हळदीला जे जर्मिनेशन झालं नसेल तर ते जर्मिनेशन होईल आणि त्याची चांगल्या प्रकारे उगवण शक्ती होईल. तर अशी जर तुमच्या परिसरामध्ये कुणाची जर हळद असेल तर नक्कीच अशा प्रकारे कॉम्बिनेशन घेऊ शकता आणि याची उगवण शक्ती करू शकता. बघू शकता हे किती पतली झालेली आहे. हे बघा, पूर्ण एकदम पतली झाली. ही जर आता एवढी जर पतली असेल तर भविष्यामध्ये काय होईल या अनुषंगाने तुम्ही नक्कीच ही माहिती हे करा. आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.